सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 21 जुलै 2024 NTA UGC नेट परीक्षा जून 2024 मधला होणारी जे नेट परीक्षा आहे त्याची फॉर्म सुटलेले आहे। या परीक्षेमध्ये काही महत्त्वाची बदल झालेले आहे। त्या महत्त्वाची बदल काय चेंजेस झालेले तेवढंच आपण लक्षात घेऊया। ओके, जून मध्ये होणारी जे नेट एग्जाम आहे त्याच्यामध्ये काय बदल आहे पहिल्यांदा बघूया। ही परीक्षा आत्तापर्यंत म्हणजे हे पाठीमागील जेव्हा आम्ही 4-5-6 वर्षापासून बघतो की ऑनलाईन झालेली होती परीक्षा, आता ती ऑनलाईन नाही, आता ऑफलाईन झालेली आहे। जून मध्ये होणारी परीक्षा ही ऑफलाईन असतो। ऑफलाईन म्हणजे हार्ड क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आणि OMR सीट आन्सर सीट तुमच्या हातात असणार आहे। क्वेश्चन पेपर पाहून उत्तर आपण ऑब्जेक्टिव्ह टाइप पद्धतीने राउंड करायचा आहे। ओके, OMR सीटद्वारे ऑफलाईन एग्जाम होणार आहे, पहिला बदल। आणि दुसऱ्यांदा आहे 16 जून 2024 रोजी परीक्षा होणार आहे, परंतु एकूण 83 विषय असल्यामुळं सगळं 83 विषयांचा पेपर एकाच दिवशी होत नाही। म्हणून त्यांनी काय केलेत, सेशन केलेले, फर्स्ट सेशन, सेकंड सेशन, तिसरा सेशन आणि चौथा सेशन, म्हणजे कमीत कमी 2 दिवसात हे परीक्षा होणार आहे। म्हणजे 16 आणि 17 तारखेला ह्या 2 दिवस, आणि प्रत्येक दिवशी 2 शिफ्ट असणार आहे, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट। कमीत कमी 2 किंवा 3 दिवसात हे पूर्ण पेपर होणार आहे। आणि प्रत्येक सेशनला वेगवेगळी क्वेश्चन पेपर असणार आहे। पहिल्या सेशनला क्वेश्चन पेपर वेगळा, दुसऱ्या सेशनला क्वेश्चन पेपर वेगळा। ओके, हा महत्त्वाचा बदल आहे बघा। ईच सेशन म्हणजे एक्झाम डेट सेशन 1, 2, 3, 4 आणि एका दिवशी 2 शिफ्ट। प्रत्येक क्वेश्चन पेपर हा डिफरंट असतो, वेगवेगळे क्वेश्चन पेपर प्रत्येक सेशनला देणार आहेत। आणि जेव्हा रिझल्ट लावतात त्यावेळी नॉर्मलायझेशन पद्धती त्यांनी वापरणार आहे, कारण एखाद्या विद्यार्थ्याला कठीण क्वेश्चन पेपर जातो आणि एखाद्या विद्यार्थ्याला सोपा उत्तरपत्रिक क्वेश्चन पेपर जातो। मग त्यामुळं कोणावर अन्याय होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा मार्क मिसळतात, म्हणजे मिक्स करतात। त्या सेंटरचे मार्क हायेस्ट किती घेतलेत, लोएस्ट किती, ते गणित आहे, त्या गणिताप्रमाणे त्यांनी रिझल्ट डिक्लेअर करतात। आणि रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर रिझल्टमध्ये 2 भाग त्यांनी केलेले, एक पर्सेंटाईल प्रमाणे सुद्धा देतात, म्हणजे तुमच्या रँकिंग किती आहे तेही देतात, आणि त्याच्यासोबत तुम्हाला 300 गुणापैकी किती गुण मिळाले ते गुणही तिथं ते दाखवतात। ओके, आणि रिझल्ट डिक्लेअर करत असताना रिझल्टमध्ये एकूण तुमच्या मार्कलिस्टमध्ये 3 क्रायटेरियामध्ये 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी रिझल्ट डिक्लेअर करणार आहे। जे विद्यार्थी हायेस्ट मार्क घेतात अशा विद्यार्थ्यांना GRF आणि नेट परीक्षा पास आणि PhD प्रवेश परीक्षा, म्हणजे PhD साठी तो एलिजिबल आहे, GRF मिळतो। GRF आणि असिस्टंट प्रोफेसर पहिला, आणि दुसऱ्या क्रायटेरियामध्ये फक्त असिस्टंट प्रोफेसर, त्यांना GRF नाही, फक्त असिस्टंट प्रोफेसर आणि PhD करण्यासाठी त्यांना अनुमती एलिजिबल। आणि तिसऱ्या क्रायटेरियामध्ये केवळ PhD परीक्षा, म्हणजे PhDचा प्रवेश घेण्यासाठीच तो अर्हता प्राप्त करतो, प्रोफेसर होण्यासाठी नाही। मग हे जे 2 विद्यार्थी आहेत, ओके, हे विद्यार्थी जेव्हा आता बघा PhD साठी ॲडमिशन घेतात म्हटल्यानंतर डायरेक्ट जाऊन ते PhD ॲडमिशन घेऊ शकत नाही। मग तिथं अजून एक त्यांनी नवीन नियम लावले आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्या मार्क्समधला केवळ 70% मार्क्स तुमचा नेटचा धरला जाणार आहे, आणि 30% मार्क म्हणजे 100 पैकी 70% नेटचा आणि 30% त्या विद्यापीठात, ज्या विद्यापीठात आपण PhD ॲडमिशन करणार आहोत त्यांनी एक तुमचा इंटरव्ह्यू घेतील, आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मार्क्स तुम्हाला देतील। त्या इंटरव्ह्यूचा मार्क म्हणजे 30% इंटरव्ह्यूचा मार्क आणि नेटमध्ये मिळालेल्या मार्कांचा 70%, हे 70% आणि 30% ज्या विद्यापीठात आपण PhD ॲडमिशन करतो तिथल्या 30, हे दोन्ही मिळून मग तुम्हाला त्या विद्यापीठात PhD साठी ॲडमिशन मिळणार आहे। हे महत्त्वाचा एक बदल आहे। आणि त्याच्यानंतर हा खूप मोठा बदल त्यांनी आता ह्यावेळी काय केले, 2 लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असतो, एक हिंदी आणि इंग्लिश। परंतु मी जेव्हा पेपर दिलो होतो त्यावेळी एकाच क्वेश्चन पेपरमध्ये हिंदी मीडियमचे क्वेश्चन आणि इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन दोन्ही प्रिंट करत होते। मला इंग्लिश जर कळालं नसेल तर मी लगेच हिंदी बघत होतो, हिंदी कळालं नसल्यामुळे इंग्लिश बघत होतो। परंतु आता ह्यावेळी त्यांनी तसं करणार नाही म्हणाले,
की तुम्ही नेटचा फॉर्म भरत असताना केअरफुली मीडियम सिलेक्ट करा. तुम्हाला हिंदी मीडियममधला क्वेश्चन पेपर पाहिजे का इंग्लिश मीडियममधला क्वेश्चन पेपर पाहिजे, व्यवस्थित आत्ताच तुम्ही निवडा. हिंदी पाहिजे का इंग्लिश मीडियमचा क्वेश्चन पेपर. जर तुम्ही माझा अनुभव विचारला तर इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन पेपर घ्या. म्हणजे निवडा तुम्ही. हा महत्त्वाचा बदल आहे. आणि त्याच्यानंतर एज लिमिट ह्यावेळी वाढवले त्यांनी. JRFसाठी ओपन कॅन्डिडेट्सना, जे खुला वर्ग आहेत, जे जनरल मेरिट विद्यार्थी असतात, जे ओपन विद्यार्थी आहे, त्यांना JRF पात्र करून घेण्यासाठी JRFसाठी 30 वर्ष आणि SC ST NT OBC विद्यार्थ्यांसाठी 35 वर्ष. लक्षात घ्या, JRF तुम्हाला मिळायचं असेल तर तुमचं कॅटेगरी बघा कोणतं. जर जनरल असेल तर 30 वयापर्यंतच, आणि जनरल सोडून इतर मागासवर्गीय OBC SC ST NT आणि महिला असेल तर त्यांना 35 वर्ष. सर ओपन कॅन्डिडेट आहे परंतु महिला आहे, मग त्यांना कसं. महिला असेल त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा असो त्यांना 35 वयापर्यंत JRF अट आहे. आणि त्यानंतर सिलेबस, जो पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस काहीही बदल झालेले नाही. 2019मध्ये जे काही नवीन सिलेबस आला होता तसाच तेच सिलेबस आत्ताही त्यांनी ठेवलेलं आहे. काही नवीन सिलेबसमध्ये काही बदल केले नाही. ओके. आणि त्याच्यानंतर जो एक्झाम पॅटर्न आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर 1मध्ये 50 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण 100 गुणासाठी, आणि पेपर क्रमांक 2 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण 200 गुणासाठी, दोन्ही मिळून 300 मार्क. ओके. मग आता 300 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्याच्यावरनं मेरिट लावतात त्यांनी. दोन्ही कंबाईन मिळून. इथं काय त्यांनी असं स्पेसिफिक दिलं नाही 100पैकी 40 पाहिजे, इथे 200पैकी 80 पाहिजे असं नाही. तुम्हाला पेपर 1ला 0 मिळालं तरी ओके, पेपर 2ला तुम्हाला 200पैकी 200 मिळालं तर दोन्ही मिळून कंबाईन करणार आहे. त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे हे कन्सेप्ट. ओके. 300 गुणापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात, कंबाईनने मेरिट लावतात. आणि नेगेटिव्ह सिस्टीम नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण चूक लिहिलं उत्तरमध्ये आणि त्याच्याने मार्क कट होत नाही. जसं MPSC परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, इथं नेगेटिव्ह सिस्टीम नाही. आणि एकूण 3 तासांचा हा पेपर असतो. पेपर क्रमांक 1 तास आणि लगेच पेपर क्रमांक 2चा परीक्षा सुरू होणार. म्हणजे मध्ये कुठलाही ब्रेक नाही. जसं महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये 1 तास झाल्यानंतर एक अर्धा तासांची ब्रेक आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 तासांचा पेपर होता सेटचा पेपर. इथं नेट एक्झाममध्ये तसं नाही, सलग 3 तास. ओके. पेपर 1 आणि पेपर 2. ओके. 3 तासांचा हा असतो. आणि त्याच्यानंतर हे बघा, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आतापर्यंत फॉर्म भरत होते. ओके. आणि फायनल इयरला असलेले विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरत होते. आताही तसंच आहे, परंतु ह्याच्यामध्ये अजून एक त्यांनी ॲड केलेलं आहे की जे विद्यार्थी 4 वर्षांचा कोर्स करतात, बॅचलर कोर्स करतात, असे 4 वर्षांचा कोर्स करणारे विद्यार्थीसुद्धा नेट एक्झाम देऊ शकतात. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. आता ऑलरेडी 10 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. लक्षात घ्या, 10 लाख. मग आता वाढेल. त्यामुळं तुम्ही थोडं अलर्ट लावून अभ्यास करा आणि रिझल्ट घ्या. आणि ही एक महत्त्वाचा बदल आहे बघा. काय, एखाद्या प्रश्न जर चुकला क्वेश्चन पेपरमधला तर त्या चुकीचा प्रश्नांचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं पुणे विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देत होते, सर्वांना मार्क्स. किंवा कर्नाटकमध्ये पण तसंच आहे. एखादा प्रश्न चुकलं तर सर्व विद्यार्थ्यांना उत्तर द्या. परंतु नेट एक्झाममध्ये तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी काय करतात, आम्ही ग्रेस मार्क तुम्हाला देऊ. एखादा प्रश्न चुकला असेल तर आम्ही ग्रेस मार्क देतो. कोणाला, जे विद्यार्थी त्या प्रश्न सोडवलेले आहे. जरी तो उत्तर चुकीचा सोडवलं तरी आम्ही त्यांना मार्क देतो, फक्त प्रश्न सोडवला पाहिजे. मग 4ही ऑप्शनपैकी एखाद्या ऑप्शनला त्यांनी गोल केला पाहिजे. मग तो 4ही ऑप्शन चुकीचा आहे, प्रश्न चुकीचा आहे म्हणून त्यांनी जर उत्तर नाही दिलं तर त्यांना मार्क्स मिळणार नाही असं म्हणाले. हे महत्त्वाचा बदल आहेत बघा. म्हणून प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवा, जरी तो प्रश्न चुकीचा असला तरी सोडवा आणि 4ही ऑप्शन बरोबर असलं तरी 4हीपैकी एक ऑप्शन निवडा. म्हणजे ग्रेस मार्क कोणाला देणार, ओनली फॉर अटेम्प्टेड कॅन्डिडेट्स इफ क्वेश्चन इज रॉंग ऑर मल्टिपल आन्सर इज प्रिंटेड. त्यामुळं आणि एकूण आपलं महाराष्ट्रात जेवढं 36 त्याच्यापैकी केवळ 27 जिल्ह्यालाच त्यांनी परीक्षेची सेंटर दिलेलं आहे. ह्या 27 जिल्ह्यात हे परीक्षा होणार आहे. मग तुम्हाला त्या सेंटरमध्ये जाऊन पेपर द्यावा लागणार. 2 किंवा 3 दिवस पेपर चालणार आहे. तुमच्या ज्या दिवशी पेपर येणार आहे, कुठल्या शिफ्टला येणार आहे ते हॉल तिकीटवरती येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही
पेपर देऊ शकताय. ओके. आणि पेपर द्यायचं असेल तर पूर्ण व्यवस्थित आत्तापासून तयारी करा आणि पेपर द्या. तयार झालं नाही असं म्हणू नका. एकदा व्यवस्थित तयारी करून पेपर द्या आणि रिझल्ट मिळवा. ओके. अशी हा बदल आहे. पुन्हा पुढच्या वर्षी काय बदल होतो ते माहीत नाही. आता तरी एवढा बदल आहे. ह्या ऑफलाईन पेपर तुम्हाला चांगलं जातील अशी एक अपेक्षा ठेवून मी इथंच थांबवतो. जय महाराष्ट्र.